नमस्कार. आज आपण बनवणार आहोत चण्याच्या डाळीची आमटी किंवा पुरणपोळी बरोबर खाणारी कटाची आमटी. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर आपण साहित्य आणि कृती बघून घेऊयात. इथे आपण कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये मी अर्धा वाटी चण्याची डाळ टाकली आहे. चण्याची डाळ छान धुवून घ्यायची आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला. डाळ शिजवून घ्यायची आहे छान. आता आपण वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे किसलेलं खोबरं टाकलेलं आहे. ते छान असं भाजून घ्यायचं आहे. ते भाजल्यानंतर इथे मी मोठे 2 कांदे घेतलेले आहेत. कांदे भाजून घ्यायचे छान तेल टाकून. कांदेही लाल झालेले. इथे आपण बघूया वाटणासाठी काय काय घेतलेले. भाजलेला मोठा कांदा घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे, धने घेतलेत 1 चमचा, लसूण घेतलाय, अद्रक घेतलाय, कोथिंबीरचे दांड्या घेतलेल्या आहेत. हे सर्व आपण बारीक वाटून घ्यायचंय मिक्सरमध्ये. इथे आता मी फोडणीसाठी घेतलेला आहे. लाल तिखट घेतले 1 मोठा चमचा, ठेचलेलं लसूण घेतलाय, कोथिंबीर घेतलाय, चवीप्रमाणे मीठ घेतलंय, गरम मसाला घेतलाय अर्धा चमचा, धने जिरे पावडर घेतले 1 चमचा आणि ठेचलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे. टोपामध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल टाकायचे आहे. त्यानंतर जिरे टाकायचे अर्धा चमचा, ठेचलेला लसूण, कढीपत्ता आणि ओलं खोबरं टाकून घ्यायचंय. ह्या सर्वांचा कलर चेंज होतोपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचंय. थोडी कोथिंबीर टाकणार आहोत. फोडणीमध्ये कोथिंबीर टाकली की चव खूप छान येते. लाल झालेले. त्यानंतर आपण मसाले टाकून घेणार आहोत सगळे. मसाले टाकले की लगेच आपल्याला वाटलेलं वाटण टाकून घ्यायचंय, नाहीतर मसाला जळेल. इथे आपण वाटण टाकलंय, हलवून घ्यायचंय. मसाल्याने तेल सोडलं की आपण मसाला शिजलाय. तेल सुटलेलं आहे. आता आपण उकडलेली डाळ टाकून घेणार आहोत. ह्याला छान उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान अशी तरी आली आहे आपल्या आमटीला. ह्यात आपण कापलेली कोथिंबीर टाकणार आहोत. तयार आहे आपली आमटी, चण्याच्या डाळीची आमटी किंवा कटाची आमटी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक यू.